कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। मध्य महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये घाट भागातही पावसाची शक्यता। कोल्हापूरमधील पंचगंगा नदी ही धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता। राधानगरी धरण 90% भरलं। पन्हाळा तालुक्यामधील कासारी नदीचं पाणी देखील रस्त्यावरती आलं। अतिवृष्टीमुळे वारणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। वारणा धरणाच्या वक्र दरवाजामधून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पंचगंगेचं उगमस्थान प्रयाग चिखली इथं 5 नद्यांचा संगम होतो। याच प्रयाग चिखलीची ही खास दृश्य आहे बीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। सांगलीमध्ये चांदोली धरणातून 3648 क्युसेक विसर्ग सुरू। वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। अमरावती अप्पर वर्धा प्रकल्प धरणामधून पाणी सोडण्याचा इशारा। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यामधल्या वैनगंगा नदीनं ओलांडली पाण्याची पातळी। नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पावसाची संततधार। बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ। बेंबळा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले। नाशिकमध्ये पावसाची संततधार। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ। नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। 4 दिवसांपासून गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी। अनेक नद्यांना पूर। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पूर परिस्थितीची हेलिकॉप्टरमधून पाहणी। नगर जिल्ह्याच्या धरणामधील पाणीसाठ्यामध्ये वाढ। भंडारदरा धरण 56% भरलं। मुळा धरण 37% तर निळवंडे धरणाचा साठा 25%वरती। 2 दिवसांपासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। धरणाचे 33 दरवाजे उघडले। 3,50,524 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोंदियामध्ये पावसाचा जोर कायम। इटिया डोह धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। सध्या धरणामध्ये 98.17% जलसाठा असून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता। शहापूरमध्ये धरण क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण 97% भरलं। माळशेज परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित। धबधब्याचं पाणी महामार्गावरती आल्यानं वाहतुकीवरती काहीसा परिणाम। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू होणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। काँग्रेस खासदारांची आज संसदेमध्ये बैठक। इंडिया आघाडीचे खासदार आज अर्थसंकल्प भेदभाव करणारा म्हणत संसदेमध्ये आंदोलन करणार। केंद्र सरकारकडून रेल्वेला 2.5 लाख कोटींचा निधी। 1 लाख कोटींहून अधिकचा निधी सुरक्षा यंत्रणांवरती खर्च करणार। देशाला समृद्धीकडे नेणारं बजेट। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं। तरुणांना अमर्याद संधी, रोजगार, कौशल्य विकासावरती आमचा भर। पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया। या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य करदात्यांना मोठा फायदा मिळेल। 9 घटकांना न्याय देणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प। अर्थसंकल्पावरती देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। देशवासियांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा अर्थसंकल्प। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। या अर्थसंकल्पामधून मजबूत आणि विकसित भारताची पायाभरणी होणार असल्याची प्रतिक्रिया। अर्थसंकल्प हा देशाच्या विकासासाठी नसून मोदी सरकार वाचवण्यासाठी अर्थसंकल्प सादर। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा केंद्र सरकारवरती निशाणा।
पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसते। गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र ओरबाडला, मुंबईची लूट केली, पण बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बिहार आणि आसाममध्ये पूर नियंत्रणासाठी 11,500 कोटींची बजेटमध्ये घोषणा। या घोषणेनंतर तृणमूल काँग्रेसकडून नाराजी व्यक्त। पूर परिस्थिती संदर्भात सरकारला पश्चिम बंगाल दिसलं नाही का? तृणमूल काँग्रेसचा सवाल। सोन्याच्या कस्टम ड्युटीमधील कपातीचा जळगावमध्ये परिणाम। सोन्याच्या दरामध्ये 2 तासात 2,000 रुपयांची घट झाल्यानं स्थानिकांमध्ये आनंद। शेअर बाजारामधल्या वर्षभरासाठी केलेल्या गुंतवणूक महागणार। 10 ऐवजी 12.5% कर लागणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। बजेट जाहीर झाल्यानंतर राज्यभरामध्ये सोन्याच्या दरांमध्ये घट। मुंबईमध्ये 5,000 तर पुण्यामध्ये 3,000 सोनं स्वस्त। अर्थसंकल्प म्हणजे सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न। खासदार अमोल कोल्हे यांची केंद्र सरकारवरती टीका। नाशिकमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा। या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे सुद्धा उपस्थित। गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभा निवडणूक मतदारसंघामधून इच्छुक। आपल्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांसोबत झाली, आताही महाविकास आघाडीसोबत आहे। पक्षानं संधी दिली तर नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात लढण्यास तयार। गोकुळ झिरवाळ यांची प्रतिक्रिया। गोकुळ झिरवाळ यांची उमेदवारीसाठी मागणी। ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांचा विचार करू। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये वाद। ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या, महाजनांची मागणी। निधी कुठून आणू? आता जमिनी विकायच्या का? अजित पवारांचा सवाल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन पालकमंत्री। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांचा हल्लाबोल, तर विखे पाटलांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। मिटकरींची प्रतिक्रिया। विशाळगड तोडफोड प्रकरणामध्ये संबंधितांवरती UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। समाजवादीच्या अबू आझमी यांची मागणी। ओबीसी आरक्षणावरून नवं राजकारण। ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जर बाळासाहेब आंबेडकर काढत आहेत तर मग लक्ष्मण हाके यामध्ये का सहभागी होत नाही? दलित पॅंथर सेनेचे दीपक केदार यांचा सवाल। वंचित बहुजन आघाडीची 25 जुलैपासून राज्यभरामध्ये आरक्षण बचाव यात्रा। यात्रेसाठी शरद पवार, भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण। महायुतीमध्ये एकूण 7 मुख्यमंत्री, तिघे एकमेकांचा कार्यक्रम करतात। खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती टीका। तर महाविकास आघाडीमध्ये एकूण 77 मुख्यमंत्री, नरेश म्हस्के यांचं राऊतांना प्रत्युत्तर। अमित शहा यांना देशाच्या गृहमंत्री पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती टीका। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार हे अमित शहांनी स्पष्टपणे सांगितलं। आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा वाद नाही, अधिक जागा असल्यानं मुख्यमंत्री भाजपचाच होईल। चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। पुण्यातील वाहतूक कोंडी समस्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा। पुण्याला वाहतूक कोंडी मुक्त शहर बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश। तातोडे इथल्या नागरी सुविधा उभारणीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। जमिनीचा मोबदला देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं पशुसंवर्धन विभागाकडून जमीन ताब्यात घ्यावी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश।
अडचणीमध्ये आलेल्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोनमधून संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांचे कारखाने वगळण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू। राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या NCDC मार्फत 1898 कोटी मार्जिन लोन मंजूर। छगन भुजबळांची ही भाषा प्रवीण दरेकरांसारखीच होती। उपोषण संपल्यावरती सगळ्यांचा हिशोब घेतो, मनोज जरांगे यांचा दरेकरांना इशारा। जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू। जरांगेंची वैद्यकीय पथकाकडून दुसऱ्यांदा तपासणी। शुगर आणि बीपी कमी झाला असल्याची चिकित्सकांची माहिती। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये अटक वॉरंट। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा जरांगेंवरती आरोप। सुनावणीला गैरहजर राहिल्यानं पुणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी। मराठा समाजाच्या वतीनं पुण्यामध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचं आयोजन। 11 ऑगस्टला जरांगेंची पुण्यामध्ये रॅली। 20 ते 25 लाख मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 जुलै रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर। 27 जुलैला राष्ट्रपती भवनामध्ये नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार। देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची ही बैठक होणार आहे। आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावरती लढवण्याच्या तयारीत। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज ठाकरेंचा राज्य दौरा। 225 जागा लढण्याची मनसेची तयारी। पुण्यातल्या मनसे नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी घेतला आढावा। मुंब्रा कळवा मतदारसंघामधील शरद पवार गटाच्या अनेक नगरसेवकांचा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। देवगिरी बंगल्यावरती नगरसेवकांचा पक्षप्रवेश। लाडकी बहीण योजनेसाठी पोस्टाचं बँक खातं ग्राह्य धरलं जाणार। केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाभार्थी म्हणून ग्राह्य धरलं जाणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल। आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत देणार। 5 एप्रिल 2024 पासून योजना लागू। अदानीमार्फत होणारा धारावी पुनर्विकासाचा सर्व्हे आम आदमी पक्षानं रोखला। धारावीचा मास्टर प्लॅन तयार होत नाही आणि धारावीकरांना घरं देण्याचा GR निघणार नाही तोपर्यंत सर्व्हे होऊ देणार नाही, आपची भूमिका। इंद्राणी मुखर्जीला परदेशामध्ये जाण्यासाठी दिलेल्या परवानगीला हायकोर्टाकडून तुर्तास स्थगिती। 29 जुलैपर्यंत परदेशवारी करता येणार नाही। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर गैरहजर। दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानं अटकेच्या भीतीनं खेडकर नॉट रिचेबल असल्याची माहिती। ससून रुग्णालयामधील व्हायरल व्हिडिओ नंतर संबंधित डॉक्टरवरती तात्काळ कारवाई। बेवारस रुग्णांवरती उपचार करून निर्जनस्थळी सोडणाऱ्या डॉक्टरांचं निलंबन। यवतमाळच्या कळंब तालुक्यामधील आष्टी येथे राहत्या घरामध्ये भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू। पावसामुळे मातीच्या घराच्या भिंती पाण्यानं झिरपल्यामुळे भिंत कोसळली। मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात अभियंत्यांना पालिकेची कारणे दाखवा नोटीस। नोटीसला म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा विरोध, तर खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं घोटी टोल नाक्यावरती आंदोलन। मार्गाची दुरुस्ती होईपर्यंत विना टोल वाहनं सोडण्याची मागणी। लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। भिवंडीमधल्या माणकोली अंजूर फाटा चिंचोटी या रस्त्याची दुरावस्था। खड्ड्यांमुळे ट्रक उलटला। रत्नागिरीमधल्या लोटे MIDC मध्ये एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती। वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास। कंपनीकडून चूक मान्य।
पुण्यातल्या 49 अनधिकृत शाळांपैकी 13 शाळांवरती कारवाई, 10 अधिकृत शाळांवरती फौजदारी गुन्हा दाखल. पुणे जिल्हा परिषदेची कारवाई. मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदराला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी. स्थानिक आणि वाढवण बंदरांच्या विरोधामध्ये संघर्ष समिती आक्रमक. आजपासून 3 दिवस वाढवण बंदराच्या निषेधार्थ आंदोलन. विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय उपचार तातडीने मिळायला हवे. कॉलेजप्रमाणे शाळांमध्येही प्राथमिक उपचारासाठी स्वतंत्र खोली आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश. विलेपार्ले T1 येथील उड्डाण पुलावरती खड्डे. MMRDAच्या निदर्शनास येताच संबंधित कंत्राटदाराला माहिती देऊन खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण. MMRDAची माहिती. अंधेरी मरोळ पोलीस कॅम्पमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. मुंबईमध्ये सर्वत्र मुसळधार पावसानं रस्त्यांची दुरावस्था. खड्ड्यांच्या तक्रारीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष. भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निलंबन करावं या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांचं आंदोलन. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावरती लंके ठाम. हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक. शरद पवार गट हिंगोली आणि वसमत विधानसभा या 2 जागा लढणार असल्याची माहिती. स्वस्त धान्याच्या तांदळामध्ये आढळले प्लास्टिक तांदूळ. तांदळामध्ये प्लास्टिक तांदळाची भेसळ करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्याच्या गलांडी गावातला प्रकार. स्मशानभूमीवरती शेड नसल्यानं ताडपत्रीचा आधार घेत अंत्यसंस्कार. वाशिमच्या दापुरा गावातली घटना. वर्ध्याच्या कोलगाव शिवाराला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका. सोयाबीन आणि कपाशीचं मोठं नुकसान. कोणतेही अधिकारी कर्मचारी गावामध्ये आले नसल्यानं शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.